स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. मानस, कॉफी? नको. काय बघतेस? गेले काही दिवस बघते मी, तू बोलत नाहीयेस माझ्याशी. कारण तुला माहितीये रिया, माझंही कारण तुला ठाऊक आहे मानस. अगं राधा, विसरलीस ना तू आम्हाला? आहेस कुठे? फिरकतच नाहीस अजिबात. आणि आय गेस तू मानसलाही भेटत नाहीस हल्ली. क्लिनिक नंतर सरळ घरी येतो हा. तुम्ही आधी जायचात ना लेकवर फिरायला? एनिवे, कशी आहेस? मी ओ मानसशी बोलायचंय? फाईन, तसंही मी बाहेरच चाललीये. तुम्हाला लेकवर वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आय मीन टोटली. तुला आवडतं ना तिथे? एनिवे, व्हॉटएव्हर यू डिसाइड. बाय. काय झालं राधा? राधा, काय झालं? बस ना. झाली मनाची तयारी? जे मनात असेल ना ते सगळं आणि खरं खरं बोल. मानस, हे बघ, मला कशाचाही धक्का बसणार नाही. मी तुला काहीही बोलणार नाही. म्हणूनच मी तुझ्याकडे आले. मी जे सांगणार आहे ते तू कोणाला सांगितलंस तर मी मरून जाईन. माझ्याकडून सांगितलं गेलं ना तर मी मरून जाईन. बोल. तू डॉक्टरशी नाही, तुझ्या जीवाभावाच्या मित्राशी बोलतेस. ओके? मानस, I love सौरभ. खूपच म्हणजे खूपच. तो दिसला नाही ना किंवा त्याचा आवाज ऐकला नाही ना की माझा जीव जातो. कशात लक्ष लागत नाही. जिकडे तिकडे तोच दिसतो. हे बरोबर आहे का चुकीचं समजत नाहीये. प्रेमात पडायचं नाही असं स्वतःला बजावलं होतं आणि ते पाळलं पण होतं.
पण हे कसं आणि काय झालं कळलंच नाही सौरभ. मानस, सॉरी. इट्स ओके. मला कळत नाही मानस, मी चूक करते काय, माझं वागणं बरोबर आहे आणि माझ्याकडे कोणतंही औषध नाहीये जे माझ्या सौरभवरच्या फिलिंग्स नाहीशा करू शकतात. मी खूपच प्रेमात आहे मानस, आणि मी पहिल्यांदा कोणाला तरी सांगते. पण मानस, डॉक्टर प्रधान, बाबा, सरिताई या सगळ्यांनी माझ्यासाठी मुलगा बघितलाय. गौतम शृंगारपुरी. तो मुलगा चांगला आहे आणि सगळे तुला आग्रह करतात हे माहिती आहे मला. तो चांगलाच आहे आणि सगळ्यांनी जवळजवळ हे लग्न ठरवून टाकलंय. पण आय लव्ह सौरभ मानस, आय लव्ह सौरभ. सौरभ शिवाय मी कोणाची कल्पनाच करू शकत नाही. पण सौरभ आणि त्याच्या फॅमिलीला वाटतं की मी केदारशी लग्न करावं. मी केदारशी लग्न केलं तर सौरभ हॅपी होणार आहे. पण मला आतून असं वाटतं की सौरभला मी आवडते. पण तो म्हणतो की तू फक्त माझी मैत्रीण आहेस, तू केदारशी लग्न कर. मानस, त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. शिवाय केसर त्याच्यावर लहानपणापासून प्रेम करते. ते दोघं बरोबरच आहेत. मी सौरभपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मी सौरभच्या प्रेमात पडणं चुकीचं आहे का रे? गार्गी म्हणते की मी त्याच मुलाशी लग्न करायला हवं जो मला आवडतो, तरच मी सुखी राहीन. मी सुखी झाले तर बाबांची माझ्याबद्दलची काळजी संपेल आणि ते सरिताई, ती सगळी फॅमिली सुखी राहील. पण मला गौतमशी नाही, सौरभशी लग्न करायचंय, तरच मी सुखी राहीन. पण ते कधीही शक्य नाहीये, कारण सौरभचं माझ्यावर प्रेमच नाहीये आणि जनरली सगळ्याच कॉम्प्लिकेशन्स आहेत. प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी मानस. रिलॅक्स, शांत हो. हे बघ, तू फक्त तुझ्या मनाचं ऐक. बाकी सगळं 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 विसरून जा. राधा, तू सौरभच्या प्रेमात पडली असे मला कधीच कळलं होतं. सौरभ तुझ्यापेक्षा लहान आहे, असू दे, पण तुझं प्रेम तर खरं आहे ना ग. तुझं मन इतकं स्वच्छ, सुंदर आणि साधं आहे ना राधा, की तुझं प्रेमही अगदी प्रामाणिक आणि पवित्र असेल यात शंकाच नाही. आजपर्यंत कुणीही केलं नसेल असं प्रेम करशील तू, आणि म्हणूनच त्या प्रेमाचाच आदर करायला हवास. राधा, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. मी सांगतोय तसं वागलीस तर सगळे सुखी होतील. तुझं प्रेम, तुझं सुख, तुझं सर्वस्व फक्त सौरभ आहे. आणि फक्त त्याच्याशी लग्न करूनच तू सुखी होशील. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौरभ सुद्धा तुझ्या इतकाच तुझ्या प्रेमात पडलाय. म्हणजे तू जशी त्याच्या प्रेमात पडलीस ना, तसाच. फक्त त्याला ते अजून कळलेलं नाहीये, कारण तो अजून डिनायल मोड मध्ये आहे. पण एक दिवस त्याला नक्की कळेल. सई मॅम, बाबा यामुळे सुरुवातीला थोडे नाराज होते,
पण तू खुश आहेस हे दिसल्यावर ती सावरती आणि तुझ्या आनंदात सहभागी होती. बाकी केदार, सीमावहिनींना वगैरे काय वाटेल, तुमच्या वयातल्या फरकामुळे लोकांना काय वाटेल, त्याचा विचार करू नकोस. कारण लोकांचं काय ग, 4 दिवस बोलतील आणि नंतर आपापल्या कामाला लागतील. पण आयुष्य तुला काढायचंय राधा. तू आता फक्त आनंदात राहा, खुश राहा, टेन्शन विरहित रिलॅक्स राहा. जोपर्यंत सौरभला त्याच्या मनातल्या तुझ्या प्रेमाची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्याच्याबरोबर एका मित्राप्रमाणे निरागस मैत्री ठेव, मोकळ्या मनाने. मग तो दिवस दूर नाही जेव्हा हे सौरभला कळेल. गौतम, राधा, मी गौतमचा विचार करतच नाहीये, कारण तो बाहेरचाच आहे. त्याला दुसरी चांगली मुलगी मिळेल. आणि केदारचं तुझ्यावर प्रेम आहे ते तुझ्या चांगुलपणामुळे. त्याने गमावलेला आत्मविश्वास त्याला मिळाला ना की तो याचा विचार करणार नाही. सुरुवातीला थोडा गोंधळ होणारच, पण तो संपेल थोड्या दिवसात. ज्या दिवशी सौरभ तुला सांगेल की त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे, त्या दिवशी बाबा, सई मॅमशी आपण बोलू. मी हँडल करीन सगळं व्यवस्थित. थोडंसं ऑड आहे, त्यामुळे सुरुवातीला सगळीकडूनच मारा होईल. पण माय डिअर राधा, तुझा आणि सौरभचा हात हातात असेल, तुम्ही सुखी असाल आणि हे सगळ्यांना दिसेल आणि नंतर सगळेच तुम्हाला स्वीकारतील. जा राधा, जा. सौरभची हो, तोच तुझा कृष्ण आहे. राधा, तुला तुझं प्रेम मिळालंय ते हृदयाशी धरून ठेव. मग आता यापुढे रडायचं नाही, गंभीर ओझं घेऊन जगायचं नाही. नो गिल्ट, नो टेन्शन. आता फक्त तू आणि तुझं प्रेम. राधा, केसरचं सौरभवर प्रेम असेलही, पण सौरभ कोणावर प्रेम करतो ना ते महत्वाचं. आणि राधा, मला माहिती आहे की तो तुझ्यावरच प्रेम करतो. त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात ही ओळ जिथे लिहिली गेली आहे ना, त्या पानापर्यंत पोहोचला नाहीये तो अजून. मधली पानं उलटायला जो वेळ लागतो तो लागू दे. टेन्शन नाही लेने का. आता मस्तपैकी प्रेमात हसायचं, तरंगायचं. अगं, मला सांगावंच लागणार नाही ते, त्या प्रेमाचा मॅजिक टच झालाय तुला. वेडी कुठली, चेहरा बघ कसा केलायस रडून रडून. सौरभला चालणार नाहीये हे, पळून जाईल तो. चल, फ्रेश हो, मग मस्तपैकी आपण वॉक घेऊ. ओके. राधा, माझं प्रेम मला मिळालं नाही, पण तुझं प्रेम तुला मिळायलाच हवं. हॅलो सौरभ. हा डॉक्टर मनस. हे बघ, मी राधाला घेऊन लेकवर येतोय. तू पण तिथेच आहे, ओके? अहो पण आता काही विचारू नकोस, फक्त तो तुझा नेहमीचा चीअरफुल मूड ठेव. बाकीचं मी तुझ्याशी नंतर बोलेन, ओके? ओके. बाय. चल, मी येतो. दिल्लीहून मीटिंग आटपली की लगेच निघेन. सांभाळ. गौतम, थोडा वेळ आहे, बोलायचं होतं. बोल. राधा तुला मनापासून आवडली आहे ना?
आवडली आहे, पण लग्नाबद्दल थोडासा विचार करावा लागेल. म्हणजे आजी, तुला तर माहितीच आहे की मी जसा पूर्णपणे लग्नाला तयार नव्हतो, तशीच राधाही नव्हती. म्हणजे त्यानंतर कसा बसा मी लग्नाच्या बाबतीत विचार करू लागलो, पण राधा अजूनही तसा विचार करत नाहीये. तिच्या मनाची पूर्ण तयारी झालेली नाहीये आणि त्याच्या आतच आपण तिच्या आयुष्यात थडकलो. आणि हे मला वाटतं तुझ्याही लक्षात आलंच असेल, म्हणून ती अशी गप्प गप्प असते, शांत असते, रिलक्टंट असते. हो, म्हणून या बाबतीत आपण घाई नको करायला. तिला वेळ घेऊ दे. जर आपण अशा परिस्थितीत लग्न करून टाकलं तर ती कितपत ऍडजस्ट होऊ शकेल सांगता येत नाही. तुला सांगता येत नाहीये. एवढा मोठा बिझनेसमन आहेस तू, लोकांचे चेहरे वाचण्यात पटायचंय आणि तुला सांगता येत नाही, असं नाही होणार. आजी, बिझनेस मध्ये कसं असतं, डोकं कामाला लागतं, माणसं नीट पारखता येतात, पण इथे हृदय कामाला लागलंय, त्यामुळे नक्की नाही सांगता येत. अरे फर्स्ट क्लास, हृदय कामाला लागलंय ना, मग जज करण्याचा प्रश्नच येत नाही. खरं सांगू का गौतम, जेव्हा एखादं माणूस आवडतं तेच जजमेंटल असतं. आता प्रश्न फक्त लग्नाचा. ए बोट धर ना. झालं का तुझं सुरू? अरे पण बरोबर येतं की नाही नेहमी? तुझ्या बिझनेस मधला प्रत्येक निर्णय खरा ठरलाय की नाही? मग धर ना प्लीज. जादूचे प्रयोग. आजी, अरे तुझं लग्न राधाशी होणार आहे 100%. थांब थांब थांब, इथेच थांब. मी पटकन काहीतरी गोड घेऊन येते तुझं तोंड गोड करायला. 1 मिनिटात आले. पटकन पटकन आले. नभाजी, राधा, 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 सौरभ, राधा, 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 थांबा, 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 थांबा. राधा, 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 पकड, अरे, पकड, काय, नाही, पकड, नको, पकड. नको, नको, खा, खा, खा. अनहायजेनिक सौरभ. काय अनहायजेनिक? उत्तम आहे. मेली नाहीस ना, खा लवकर, खा, खा, नीट खा राधा, खूप होते. नीट, नीट. सौरभ, खा म्हणतोय ना. बरं बरं बरं, आपण आता बोट राईडला जायचंय. अरे स्पीड बोट राईड. कुठे बोट नको रे. चालतं ग, चल चल. बरं तो गोळा खा. अरे गोळा खा सांगतोय. ओ डॉक्टर, चला ना. नाही तुम्ही जा. अहो चला ना डॉक्टर. तुम्ही जा. नाही नाही तुम्ही जा. जा 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 जा. अरे असं घेऊन जायचं का? चल चल, खात खात चल. चल लवकर चल. सौरभ, ती बोट सुटली. चल चल चल. अरे थांब थांब थांब. हळू हळू हळू. अरे हो चल चल. थांब, होल्ड. ये. अरे मी पडीन ना. अवकाश ये. ये लवकर. चल. चला. नीट.